नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिनांक 9 जून 2026 रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 4 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। दिनांक 9 जून 2026 रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्याच्या संदर्भात 4 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत। काय आहेत शासन निर्णय पुढील प्रमाणे बघूया। 1. दिव्यांग समक्षीकरण विभाग। मतिमंद या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने निधी वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये स्वामी विवेकानंद मतिमंद निवासी विद्यालय चामोर्शी, जिल्हा गडचिरोली, 7वा वेतन आयोग फरक। 2. दिव्यांग समक्षीकरण विभाग। मूकबधिर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने निधी वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये विनय कुमार रामनिवास रुईया मूकबधिर विद्यालय 1658, सदाशिव पेठ, पुणे 30 या शाळेकरिता 7वा वेतन फरक अदा करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। 3. नगर विकास विभाग। नागपूर महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागातील अधिकारी कर्मचारी सेवा प्रवेश, वर्गीकरण, सेवा भरती व पदोन्नती नियम 2026 यास शासन मान्यता देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। 4. आदिवासी विकास विभाग। आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील यामध्ये प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक ही पदे पवित्र पोर्टलद्वारे भरण व त्यासाठी कार्यपद्धती ठरविण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।